केरबा गोविंदराव माने। काही दिवसांपूर्वी छातीत वेदना होत असल्यानं मानेंना लातूरच्या प्रसिद्ध अशा अल्फा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। याच दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला। तपासणी पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना अँजिओग्राफी करण्याचा सल्ला दिला। त्यानुसार मानेंचा मुलगा नाना माने यांनी तयारी सुरू केली। याच वेळी त्यांना राजीव गांधी जीवनदायी योजनेसंदर्भात माहिती मिळाली। या योजनेअंतर्गत शस्त्रक्रियेचा खर्च मिळावा यासाठी मानेंनी कागदपत्रांची पूर्तताही केली। डॉक्टरांनीही राजीव गांधी योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया यशस्वी केली। पण या शस्त्रक्रियेनंतर मानेंच्या मुलाला एका धक्कादायक प्रकाराला सामोरं जावं लागलं। दारिद्र्य रेषेखालील रुग्णांना चांगल्या आणि अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य सरकारनं एक कल्याणकारी योजना आखली। राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना असं या योजनेला नाव देण्यात आलं। या योजनेअंतर्गत आतापर्यंत जवळपास 2.5 लाख रुग्णांना या योजनेचा लाभ घेता आलाय असा दावा सरकार करतंय। पण खरंच ही योजना गरिबांसाठी फायदेशीर आहे का? ज्या योजनेच्या यशाचा ढोल राज्य सरकार विधानसभेत वाजवणार आहे, ही योजना खरंच तळागाळापर्यंत पोहोचवण्यात राज्य सरकार यशस्वी ठरलंय का? आणि ही योजना खरंच गरिबांसाठी फायदेशीर आहे का याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न जय महाराष्ट्रानं केला। योजना खरंच चांगली आहे, परंतु भ्रष्टाचारानं माखलेली। आम्ही तर त्यांना सांगितलं की ह्याला औषधाची स्प्रिंग टाकलेली आहे आणि त्यांना एवढं पण जरी सांगितलं की तुझं नाव काढून टाकलं, 100% काढून टाकतील त्याच्यातून। ते म्हटले जर पेशंटला भारीची स्प्रिंग वापरतो तर राजीव गांधी मध्ये बसत नाही। मग आम्ही सरळ म्हणणार ठीक आहे, नाही बसत तर काढा तिथून, आम्हाला आमच्या हॉस्पिटलचे जे काय ते पैसे भरायला लावणार तुला। तर एकतर 40,000 रुपये भरा, नाहीतर 80,000 भरा। 80,000 रुपये जर भरायचं असेल तर पूर्ण बिल पावती वगैरे सर्व भेटेल आणि जीवनदायीमधून बाहेर निघून जाणार। आणि जीवनदायीचा फायदा घ्यायचा असेल तुला तर जीवनदायीच्या लोकांना काहीच बोलायचं नाही मेडिकेटेड स्प्रिंग बद्दल। जर तू सांगितलंस मेडिकेटेड स्प्रिंग वापरलं किंवा हे केलं तर त्याच्यासाठी मी जबाबदार नाही। मग त्यांनी जर आम्हाला प्रश्न विचारला एकदा पण की ह्याला पैसे जीवनदायीचं घेतलंय किंवा काय घेतलंय, आम्ही स्पष्ट सांगून देणार की या पेशंटने लिहून दिलेले मेडिकेटेड स्प्रिंग टाका, आम्ही जीवनदायी कॅन्सल करून टाकतो। तुम्ही सांगितलं का कुणाला भारीची स्प्रिंग वापरली म्हणून? नाही, म्हणजे चर्चा काही भारी केली आहे का? जर तू चर्चा केलंस तर तुला 40,000 रुपये एक्स्ट्रा खर्च लागतो ना, त्याला मी जबाबदार राहणार नाही। लक्षात आलं का विक्रम? त्याला समजून सांगतो, नाहीतर ते परेशान होऊन बसेल पुन्हा। लक्षात आलं का? आम्ही एका मिनिटात सांगतो की बाबा ह्या पेशंटला मेडिकेटेड स्प्रिंग वापरायला सांगितलं, त्याच्यामुळे जीवनदायीमधून बाहेर काढा। तुझे अप्रुव्हल जरी आलं असेल, आम्ही तिथून फोन करून घेतला असेल तर ते कॅन्सल करून टाकतो आम्ही सरळ। त्या 42,000 रुपये देत नाही राजीव गांधीचे, 42,000 रुपये स्टेटचे द्या, साधे स्टेटचे। आणि ज्या औषधावरील स्टेट टाकले ना 86,000 रुपये किंमत आहे। 40,000 रुपये तुम्हाला भरावं लागेल, नाही तर तुम्ही राज्यातून बाहेर निघाल्यानंतर तुम्हाला 80,000 रुपये भरावं लागेल। ते 40 नाही 40 कोणते घ्यायचं? राजीव गांधीचे घ्यायचंय ना? मग किती वाजेपर्यंत पैसे भरणार आहे सांग, म्हणजे मी तेव्हापर्यंत त्यांना वाट पाहायला सांगतो, नाहीतर राजीव गांधीची बँक क्लोज करायला सांगणार आहे। 38,000 भरायचं, कसल्याच गोष्टीची कोणासोबतही चर्चा करायची नाही। पहिल्या दिवशी जरी सांगितलं, जर चर्चा केलं आणि काही त्याच्याबद्दल माहिती जर मला कोणी विचारलं आलं तर मी त्यांना एकच सांगणार, या पेशंटला आम्ही राजीव गांधीचा लाभ घेणार नाही। संपली तुझी, तिथे तुला 80,000 भरायला लावणार नाही। ॲडमिट झालो, संध्याकाळी 8 वाजता माझी प्रक्रिया पूर्ण झाली तपासायची, ती एंजिओग्राफी करायची। आणि 16 तारखेला सकाळी 11ला राऊंडला आले की सुट्टी झाली तुम्हाला म्हणले आणि 40,000 रुपये भरा म्हणून लागले। मुलाला धाडून द्या माझ्याकडे, मुलाला सांगितलं आणि तेवढे पैसे भरून घ्या बिल, आणि तेवढं पैसे भरलं की तुम्ही जाऊ शकता घरला म्हणले। आणि पैसे नाही भरले तर मग तुम्ही असेच राहणार म्हणले। नाही भरलं तर मग म्हणले जीवनदायीमधून त्या जिल्ह्याच्या कमिटीला सांगून कळवून मी तुमचं नाव कमी करून टाकीन म्हणले। डॉक्टर म्हणले की तुला जर जीवनदायी योजनेत राहायचं असेल तर तू मला गपचूप 40,000 रुपये द्यायचे। ते कोणत्याही राजीव गांधी जीवनदायी योजनेच्या अधिकाऱ्यांना न सांगता त्यांना कोणत्याही ह्या प्रकारचं कळू द्यायचं नाही आणि माझ्याकडे गपचूप 40,000 रुपये द्यायचे, तरच तू जीवनदायी योजनेत राहशील अथवा तुला काढण्यात येईल। याच दरम्यान घाबरलेल्या मानेंनी या प्रकाराबद्दल जय महाराष्ट्राला माहिती दिली। जय महाराष्ट्राने या प्रकाराची शहानिशा करण्याचं ठरवलं। त्यानुसार आमची टीम मुंबईहून थेट लातूरच्या अल्फा रुग्णालयात जाऊन धडकली। या प्रकारात सत्यता असल्याचं आम्हालाही जाणवलं, ते या डॉक्टरने केलेल्या सारवासारवीवरून। जय महाराष्ट्राच्या ब्रीदवाक्याप्रमाणे डॉक्टर दिनेश वर्मा रुग्णासोबत पैशाच्या देवाणघेवाणीची चर्चा करत असताना
आम्ही थेट त्यांच्या केबिनमध्ये पोहोचलो आणि त्यांना होत असलेल्या प्रकाराबद्दल कॅमेरावर जाब विचारला. बघूया नेमकं काय झालं ते. Yes, sir. Just listen to me. Let me tell you, sir, what is the problem? You listen to me. This patient has given us in writing कि I want to go for best treatment. Not in Jeevan Dahi. I want to pay in cash. No. He has refused for Jeevan Dahi. We have recording, sir. No, sir. I tell you. Let me tell you, we have sir. recording. Let me tell you. This We is have not recording. a fact. We have recording. तुम्ही सुरुवातीला एक मिनिट, धमकावलं. माने, एक मिनिट, तुम्ही नाही, सुरुवातीला असं नाही. धमकावलं. मानेंचं काय म्हणणं आहे ते ऐकून माने, घ्या. एक राम मिनिट. सर. Listen to me, sir. नाही, Just एक listen मिनिट, to me. एक मिनिट. मानेंचं एक काय मिनिट, म्हणणं आहे माने- तुम्ही नाही, ऐका. नाही, एक मिनिट. मानेंना तुम्ही धमकावलं असं त्यांचा आरोप आहे. Let me tell you, sir. नाही. I have got all the documents. I have got all the things. I will call the Rajiv Gandhi people. No. You talk to them now. No. You please talk No, to them. we have recording, sir. आप तुम्ही त्यांना उनसे- धमकावलं. सर, आप तुम्ही उनसे त्यांना- बात करो. No. आप सुनो मेरी बात. आपने आप उन्हें मेरी- धमकाया. मेरी बात सुनो. आपने उन्हें धमकाया और इतना बिल्कुल भी कहा- नहीं है। नहीं आपने उनको धमकाया और सर, इतना आप भी मेरी कहा- बात सुनिए, please. नहीं सर, आप हमारी बात भी सुनिए. हमने बिल्कुल नहीं है, आप- सर। आप हमारी एक बात सुनिए. ठीक आप है, हमारी आप एक बात- देखिए, एक बार आप बात पूरे राजीव आप गांधी के मेरी बात लोगों तो को सुनिए. बुलाता आप मेरी बात एक मिनट उसने क्लियरली बोला है मेरे को. सुनिए, राजीव गांधी में इलाज नहीं होना है. मेरे को पूरा इलाज मेरे को कैश में करने का नहीं, क्लियर बोला है नहीं। कि आपको क्या करना है. उसने क्लियरली बोला मेरे पेशेंट को मेडिकेटेड स्प्रिंग डालना है. जो भी खर्चा आएगा मैं करने को तैयार हूँ. राजीव गांधी में बैठो या मत बैठो, पेशेंट का जो भी है एंजियोप्लास्टी हो जाता है. बरोबर. माने बरोबर आहे मेरी बात. नाही. आप मेरी बात सरांनी सुनो. मला म्हणले होते की राजीव गांधी योजनेत, मी म्हणलो होतो की राजीव गांधी योजनेत जर बसत नसेल तर मी देतो, पण माझं राजीव गांधी योजनेत झालेलं आहे. सरांनी सेंड केलेला आहे मॅटर, पूर्ण तिकडे दिलेला आहे. मी काल सगळ्या अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी चर्चा केलेली आहे. बसत नसेल तर देतो मला. अधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे. तुम्ही कोणतं स्प्रिंग टाकायला सांगितलं मला सांगा. एक मिनिट, एक मिनिट सर, मेरी बात सुन लीजिए. राजीव गांधी योजनेत बसल्यानंतरही तुम्ही त्यांना 40,000 सर, रुपये मागितले. आप मेरी बात हे सुनिए. 40,000 रुपये कसले तेवढं ऐसा सांगा. नहीं, वो आणि हे patient- 40,000 जर नाही दिले तर तुम्हाला 80,000 भरावे नाही, लागतील. हा तसं दबावही नाहीये, तुम्ही तसं टाकला. नाहीये, ऐकून हा घ्या. दबावही मी तुम्ही काय टाकला. सांगतो नाहीये सर तसं. यावेळी आम्ही या योजनेतील अधिकाऱ्यांनाही संपर्क केला तेव्हा त्यांनीही हा प्रकार चुकीचा असल्याचं मान्य केलं. कुलदीप सर नमस्कार. मी जय महाराष्ट्रमधून बोलतोय, जयरामपुरी. हां नमस्कार सर. कुलदीप सर मला एक सांगा की माने नावाचे एक पेशंट आहेत, अल्फा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. हां, तर त्यांचं अप्रुव्हल राजीव गांधी जीवनदायी योजनेत आलंय की नाही? आलेला आहे, अप्रूव्हल आलेला आहे. त्यांची सर्जरी सुद्धा अपडेट झालेली आहे आमच्या सॉफ्टवेअर. बरं, अप्रुव्हल सर, कुलदीप सर 2 मिनिटं ऐका. अप्रुव्हल आलेलं असताना डॉक्टरांना पैसे मागण्याचा अधिकार आहे का? नाही, अप्रूव्हल आले ते या योजनेमध्ये करतायत. 1-2 पर्याय. हां. एक त्यांनी अप्रूव्हल आले आणि त्यांना प्रायव्हेट मध्ये करायचं असेल तर त्यांनी ते अप्रूव्हल तेव्हा कॅन्सल करायला पाहिजे हां, ऑपरेशनच्या आधी. बरं. इमर्जन्सी ऑपरेशन तर प्रायव्हेट मध्ये करायचा विषय येत नाही, त्यांनी योजनेमध्ये घ्यायला पाहिजे. प्रायव्हेट मध्ये जाऊ शकतो. बरं, एक मिनिट कुलदीप सर. परंतु अप्रुव्हल आल्यानंतर देखील पेशंटकडनं 40,000 रुपये मागण्यात आलेले आहेत, त्याबद्दल काय बोलताय? पेशंट प्रायव्हेट मध्ये पैसे गेले, का मागण्यात आले, कसे मागण्यात आले, मला त्याचे डिटेल्स कळायचे. मी काय बोलू. बिलकुल बरोबर. नाही कुलदीप सर, 40,000 रुपये पेशंटकडनं मागण्यात आले आणि त्यांना असं सांगण्यात आलं, एक मिनिट, असं सांगण्यात आलं पेशंटला की हे पैसे तुम्ही कॅशमध्ये भरायचे, मेडिकल काउंटरवर भरायचे आणि याच्याबद्दल कुठल्याही अधिकाऱ्याला, जीवनदायी योजनेच्या अधिकाऱ्याला सांगायचं नाही, अशा पद्धतीनं डॉक्टरांकडनं सांगण्यात आलं. हे योग्य आहे का? आता जर असं सांगण्यात आलं असेल तर योग्य असू शकतं काय? आपण कोणत्याही सर्वसामान्य माणूस- नक्कीच सर्वसामान्य नाही, आम्ही देखील जाणतो हे, परंतु डॉक्टर मानायला तयार नाहीत. आपलं बिंग फुटल्याचं कळताच डॉक्टरांनी जय महाराष्ट्रावर दबाव टाकल्याचा आरोप केला. Because he himself has told I will pay 80,000 rupees to the hospital if I am expelled or by any means I am not able to get the Rajiv Gandhi beneficiary. Now here what has happened, sir? Even if you come to me and you say I want to use medicated stent here and the hospital has a package of 80,000 rupees which I cannot put in Rajiv Gandhi Yojana and I say please come into the cash category, it is not my fault. I will only take consent and save the life of the patient. That's what I did in this case. And now at the time of discharge he is calling you people and harassing me. That is what is my problem right now. You tell me from where this hospital should get the money, from Rajiv Gandhi or from the patient. सर मी लेट मी टेल यू सर, आत्ता बोलता तुम्ही आत्ताच सांगितलंय सर, मला आत्ताच म्हणलात की मी इथून उठून जातो आणि तुम्हाला काय बघायचं ते टीव्हीवरती बघा, मी दाखवतो. मग म्हणजे काय यू वॉन्ट टू से दॅट तुम्ही माझ्या मनातलं बोला, नाहीतर मी तुम्हाला दाखवतो मी काय करतो. सर हेच इंटरप्रिटेशन आहे. थँक्यू व्हेरी मच. सर आता काय तुम्हाला थँक्यू व्हेरी मच. सुरुवातीला रुग्णाची शस्त्रक्रिया खासगी उपचारांतर्गत करण्यात आली असं सांगणाऱ्या डॉक्टरांना कॅमेरासमोर येताच ही शस्त्रक्रिया योजनेअंतर्गत केल्याचं मान्य करावं लागलं.
जर ही शस्त्रक्रिया राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत करण्यात आली असेल तर मग डॉक्टरांना अतिरिक्त पैसे मागण्याचा हक्क उरतोच कुठे? की या योजनेतून केवळ स्वतःचं कल्याण साधण्याचा हा प्रकार आहे याची शहानिशा सरकारी पातळीवर होणं गरजेचं आहे. केवळ अशा रुग्णालयांवर बंदीची कारवाई न करता शासनाची फसवणूक करणाऱ्या या डॉक्टरांवर आजीवन बंदीची कारवाई सरकार करणार का, हाही प्रश्नच आहे. एखादी कल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचताना कशी भ्रष्टाचारानं बरबडते याचं उत्तम उदाहरण लातूर जिल्ह्यातल्या या अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या निमित्तानं समोर आलंय. आता राज्य सरकार या अल्फा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलवर काय कारवाई करणार हा खरा प्रश्न आहे. याचबरोबर अशा काही कल्याणकारी योजना राबवताना राज्य सरकार खरंच त्याच्या अंमलबजावणीकडेही तेवढंच लक्ष देणार का? कॅमेरामॅन अमित खांबे, अविनाश लोंढे आणि सय्यद शाबिदसह जयरामपुरी, जय महाराष्ट्र, मुंबई.